माझा आवडता सण. आपला देश भारत हा सणांचा देश आहे. आपल्या देशात जितक्या भाषा तितके सण. संक्रांत, पोंगळ, पोळा, विशू, दसरा, दिवाळी, ईद, होळी, बैसाखी, गणेश उत्सव, नवरात्र, नाताळ असे अनेक सण आहेत. सर्व सणांचा आदर करून यांना साजरा करणे हे आम्हा भारतीयांकडून शिकण्यासारखे आहे. सण हे सगळेच अतिशय सुंदर असतात. होळीत रंग, नवरात्रात गरबा, बैसाखीमध्ये भांगडा, संक्रांतीत तिळगुळ, दसऱ्यात आपट्याची पाने, दिवाळीत फटाके, फराळ, नवीन कपडे, नाताळात सांता क्लॉज, गणेश उत्सवात गणपती बाप्पाचे आगमन. प्रत्येक सणाची आपलीच विशेषता आहे. उत्सवांच्या या देशात सगळ्यांचाच एक असा अतिशय आवडता सण असतोच. माझाही आहे. माझा आवडता सण आहे गणेश उत्सव. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात येणारा हा सण सर्व भाव समभाव याची शिकवण देतो. 10 दिवसांचा हा सण गौरीपुत्राच्या आगमनाने सुरू होतो. गणेश चतुर्थीला आपण तुतारी व ढोल ताशाने एकदंताची स्थापना करतो. वक्रतुंडाचे आवडते मोदक बनवतो, आरत्या म्हणतो व मंगल मूर्तीचा जयघोष करतो. गळ्यात कंठी, दुर्वांची माळ, हातात जास्वंदाचे फूल, पितांबर, शेला आणि तुरेदार मुकुट यांनी आपण आपल्या लाडक्या विनायकाला सजवतो. शिवपुत्राच्या वाहनाचे व त्याच्या दूताचेही आदराने स्वागत करतो. विघ्नहर्ता मानला जाणारा आपला हा बाप्पा कोणतेही कार्य सुरू करण्या अगोदर वंदिला जातो. गणेश उत्सवाच्या 10 दिवसात घरोघरी सकाळ संध्याकाळ आरत्या व मंत्र पुष्पांजली ऐकू येतात. प्रत्येक शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाची तर वेगळीच धूम असते. लंबोदराच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी सगळेच आपल्यामधील मतभेद विसरून एकत्र येतात. सगळ्यांच्या चुका आपल्या पोटात घालणाऱ्या या चिंतामणीला अनंत चतुर्थीला निरोप देताना लहान मोठे सगळ्यांचेच डोळे पाणावतात व कंठ दाटून येतात. पण गणरायाला आनंदाने आपल्या घरी पाठवून पुढच्या वर्षी लवकर येण्याचा आग्रह करत ढोल ताशाच्या तालावर नाचत नाचत आपण त्याचा निरोप घेतो. मोरेश्वराची पाठवणी करताना वाटेत त्याच्या जेवणासाठी आपण त्याच्याबरोबर शिदोरी देखील पाठवतो. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मनोभावे आपल्या लाडक्या गजाननाची 10 दिवस सेवा आराधना करतात. सर्वांना एकजूट करणाऱ्या या वरद विनायकाचा उत्सव माझा सर्वात आवडता सण आहे. धन्यवाद.